मी उपमुख्यमंत्री होणार या चर्चा निराधार, खासदार श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। मी राज्यात कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेच्या मानधनात पुढल्या भाऊबीजेला वाढ करणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। योजना राखी पौर्णिमेला सुरुवात केली आणि आता भाऊबीजेला मानधनामध्ये वाढ करू, मुनगंटीवारांचं वक्तव्य। महिलांना जेव्हापासून सरकार स्थापन होईल तेव्हापासूनच मानधन वाढ पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांनी भाऊबीजेला लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करू या वक्तव्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी सत्तेसाठी फोन केला होता, मात्र मतदारसंघातल्या कामासाठी किंवा मित्रता टिकवण्यासाठी फडणवीसांनी कधीही फोन केलेला नाही, बच्चू कडू यांची टीका। सरहद संस्था आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद शरद पवारांकडे। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये होणार संमेलन। समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण। टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर मुंबई प्रवास केवळ 8 तासात करता येणार। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास देवसेंचा शासकीय कर्मचाऱ्यांना 1 डिसेंबरपासून हेल्मेट सक्तीचा निर्णय, मात्र कर्मचाऱ्यांकडून निर्णयाला प्रतिसादच नसल्याचं चित्र। परभणी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता, त्यामुळे शेतकरी हवालदिल। तळ कोकणात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातल्या वातावरणात बदल, 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी। पावसाच्या अंदाजामुळे काजू आणि आंबा बागायतदार चिंतेत। फेंगल चक्रीवादळाचा उत्तर तामिळनाडूवर परिणाम, मोठ्या प्रमाणात पाऊस। कृष्णगिरी जिल्ह्यामध्ये उठाणगरई तालुक्यात 503 मिलीमीटर पाऊस, अनेक ठिकाणी पूर, रस्त्यावरची वाहनं पाण्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।